टप्पा आहे त्याच्यामुळे कुठल्याच खेळाडूने टाईम करायचं नाही मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांची मॅच. 2 फलंदाज जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला टीम कोमल टेकडी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि जो फर्स्ट बॉलर आहे तो मैदानाच्या आतमध्ये लगेच बॉलिंग ट्रॅकवरती प्रचारण करा आणि सामना लगेच सुरुवात करायची आहे. चला लगेच सामना स्टार्ट करायचा आहे. 2 षटकांची मॅच. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सुक्रे आणि प्रभात. जोपर्यंत सुक्र्या मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत केवळ टीमला अपेक्षा आता भरपूर असणार आहे. कारण पहिल्या मॅचपासून सुक्र्याने केलेली सुरुवात अप्रतिम राहिली गेली. अप्रतिम खेळ सुक्र्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालाय. चला स्पीडअप करा, उशीर करू नका प्लीज. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय जनार्दन. आणि मागच्याच मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक केला आणि खरं तर तो सामना जिंकवला गेलाय. 2 षटकांची मॅच, 12 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि थोडा स्ट्राईक एंडवरती सुक्रिया, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रभात. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. राजशीद आपण पाहतोय सध्या स्पर्धेचं एन्जॉय घेत आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक जवळजवळ आपण जर विचार केला या स्पर्धेचा 3:43 अजूनही त्यांचे आयोजक झोपलेले नाहीयेत. कारण या स्पर्धेला खरं तर अफाट मेम आणि इथं काय कडला जाते वा मेश टायमिंग ट्रेस्टॉंग फर्निचर तोड गोलंदाजी विकेटचं पतन. चला चला स्पीडअप, जागेवरती यायचं नाही खेळाडू. खेळाडू जास्ती टाइमपास करेल मग टीमला पाडलेस पा हे सध्या स्क्रीनवरती कोंबल टेकडीचा जल्लोष पाहायला मिळतोय. रिप्ले ऍक्शन सध्या आपल्या स्क्रीनवरती. प्रॉपर यॉर्कर आणि महत्वाचं विकेट बाद होतोय. फलंदाज बाद होईल. सुक्रिया बॅक टू द डगआउट. चला बॅट्समन लगेच त्या उशीर करू नका. बॅट्समन रेडी राहा. केवळ टीम बॅट्समन लगेच रेडी राहा. आणि तर जर तुम्ही उशीर केला तर मग आयोजकांचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला तुम्हाला ठामपणे स्वीकारावा लागेल. मोरबे गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर विजय फसाळे यांचं इथं आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी देखील समालोचक मनोज फसाळे आणि आमचे जवळचेच मित्र असणार नो डाऊट. 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. नागेश बल्ला एटीएम खुल्ला आहे इथं. फक्त तुम्ही ठोका. इथं एटीएम खुलं झालंय. बॅट सेनरी जरूर पाहायला मिळते. गॅपमध्ये बोलला ढकलला जातो. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव जरूर पाहायला मिळते. मुंबई टेकडे मी तर म्हणेन सध्या आता भरपूर जोशमध्ये आले. त्यांनी गाडीश्वर टीमला पराभव केलाय आणि आता या चमचमत्या ट्रॉफीचा हक्क म्हणजे सुपर 5 आजच्या दिवसामध्ये कुठला संघ असेल पुढच्या इनिंगमध्ये जरूर पाहायला मिळेल. प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज खेळाडूला असणार आहे. बॅट सेनरीज पुन्हा एकदा त्या दिशेला बॉलला रिलीज केला जातो. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न परंतु इथून नाकार आहे. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 2 धावा सध्या दाखल पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय जनार्दन. छोटा पॅक परंतु त्याचा धमाका भरपूर मोठा आहे. कारण पहिल्या मॅच पासून जनार्दन असेल, सचिन असेल, त्यानंतर किसन असेल, त्यांनी जी आज खेळ केलाय ना, आज खरं तर कोमल टेकडी गावचा पूर्ण सपोर्टर अजून हल्ला नाहीये. बाटची हिच आणि इथून 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 काय घडलं जातंय. सोपा झेल होता. क्षेत्ररक्षकाकडनं थोडंसं खरा फुंबलिंग पाहायला मिळाला आणि इथून एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या जातात. पहिले षटक चालू आहे. या षटकाचा आपण जर विचार केला तर 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एखादा मोठा प्रहार करणं फार महत्वाचं आहे. 12 बॉलमध्ये जरी 20 ते 25 धावा जरी आल्या तर कमबॅक होऊ शकतो. पुन्हा एकदा हा बॉल
फुटवरचा वापर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चमत्कार कुठल्या संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. सुपर 5चा दाखल कुठला संघ असेल. काही क्षणामध्ये आम्हाला जरूर त्याचा निकाल पाहायला मिळेल. कोंबोल टेकडी की केवाळे, केवाळे की कोंबोल टेकडी हा प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला कॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. खराब क्षेत्राने थोडंसं फंबलिंग डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न आहे आणि इथून घडेल काय. पंचाने रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे आणि जरूर केला जाईल. चला आमचे डीजे मास्टर डीजे सँडी तर असतील तर या जरा जाता जाता संगीत होऊन जाऊ द्या. येस फलंदाज बाद विकेटचं पतन. अजून एक धक्का बसते केवाळ टीमला. धक्का क्रमांक लागेल दुसरा. फलंदाज प्रभात बॅक टू द पवेलियन आणि इथून षटक देखील पहिलं संपलं जात आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 4 धावा धाफडकीवरती पाहायला मिळत आहे. जल्लोष सध्या कुंबल टेकडी टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. काय प्रेक्षक वर्ग एन्जॉय घेत आहे. प्रत्येक बॉलवरती आरडाओरडा आणि उद्या तर मग जल्लोष होणार मजबूत. आणि हीच खासियत आहे तामसेकरांची. आज तामसेकरांनी केलेली ही मानाची सन्मानाची स्पर्धा त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न देखील त्यांनी पार केलंय. उद्याचा अंतिम टप्पा या स्पर्धेचा पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या लोठणा गर्दी देखील पाहायला मिळेल उद्याच्या रात्रीमध्ये. पहा दोन्ही खेळाडूंसाठी संधी आहे. जर या षटकांमध्ये जर 15 धावा आल्या तर बॅटरसाठी दोन्ही बॅटरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. स्टार्टमध्ये ओढवण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक काय थोडंसं करा फंबलिंग काय पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. दुसरं षटक आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सचिनचा विचार केला तर टीमचे कॅप्टन गोल आहेत. कमी वयाचा खेळाडू सातत्याने याही खेळाडूचा सातत्याने जर पाहिलं तर ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये खरं तर याही खेळाडूला ओळखलं जातोय आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण सचिनला पाहतोय. पुन्हा एकदा क्या बात आहे. वेगवान टप्पा. गोळीच्या वेगानं बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. खरं तर विचार केला तर खेळाडू छोटा आहे परंतु त्याची कारकिर्दी भरपूर मोठी आहे. कारण जेव्हा जेव्हा नवीन नवीन खेळाडूला एक चांगला प्लॅटफॉर्म चांगली संधी निर्माण होते आणि त्याच्यानंतर पाठीराख्यांचा सपोर्ट असल्यामुळे खेळाडूंना संधी आणि होप्स आणि जो टॅलेंट भरपूर चांगला येतो. पाच एनर्जी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव मिळाली जाते दुसरीचा प्रयत्न करत असताना आणि इथून कॉल चुकीचा आहे बॅटरचा आणि इथून फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का बसेल केवाळी टीमला. आता झोपा आल्या असतील त्या झोपा उडल्या असतील कारण आता डीजे मास्टर आहेत आमचे सँडी. काय संगीत वाजवले गेले तिथं पहा असं वाटते की बकासूरने मथुरची जोडी लागली तिकडे आणि ते धुरा बघा धुरा कशा असं वाटते की हल्दी आहेत आज तामसे नगरीमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगवान टप्पा. टप्पा पडल्यानंतर इथं काय घडलं जात आहे आणि इथून अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक. आता सचिनला देखील उपसालय कारण आता आमचे डीजे सँडी जरूर तयार झालेत आणि इथून जशी गाणी येणार तसा जल्लोष आता प्रत्येक खेळाडूंवरती उत्साह आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो. या षटकाचा आपण जर विचार केला तर अजून या 2 बॉलचा खेळ बाकी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथं काय घडलं जाते काय चमत्कार आहे काही समजत नाहीये. पंच काय फलंदाज मला वाटते बाद आहे परंतु रनआउट की कॅच पकडलाय. रनआउट. येस रनआउट
शेवटचा फलंदाज इथून अजून एक धक्का बसेल केवळ टीमला. धक्का क्रमांक लागतोय 4था. फलंदाज बाद होईल सुरेश. शेवटचा बॉल असेल. मोर्या. अड्डा गाजवायचा अजून बाकी आहे. पुढचा इनिंग अजून खेळ बाकी आहे. अड्डा कोण गाजवणार आज? तामसे नगरी कोण गाजवणार? केवाळे की कोंबल टेकडी? काय क्षणामध्ये आम्हाला जरूर पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या षटकात आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट सेट बॉल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील सध्या 7 धावा. सचिनचं कौतुक केलं पाहिजे. कमालचा बॉलिंग अटॅक राहायला गेल्या गोलंदाजाचा. शेवटचा बॉल बॅट चिन्ह जरूर पाहायला मिळते. की आपण ते बोलला टाकायला जातो. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातो. खराब थ्रो. 2 धावा मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातो. इथून फलंदाज होईल बाद. धावा मिळतील फक्त 2. षटक क्रमांक संपलं जाते. दुसरं 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळतील 9. बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये पुढच्या इनिंग मध्ये धावा करायची आहेत 10 धावा कोंबल टेकडी टीमला. थँक्यू सो मच. तर आपण याकडे ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सन्मानाकडे वळतोय. आज खऱ्या अर्थानं मुरबे गावातील एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आमचे जवळचे मित्र विजयदादा पसाळ्या यांचा आपल्याला सन्मान पाहायला मिळेल आयोजकांच्या वतीनं. खऱ्या अर्थानं जवळपास आपण पाहिल्या गेला 3:52 झाले आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. मॅचचा आनंद घेण्यासाठी ते आले होत्या. तर आज कुठे का होईना त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाल्या. मी विनंती करेन खऱ्या अर्थानं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. तसेच आपण जर का पाहिल्या गेला आज संपूर्ण रजनीमध्ये जबरदस्त योगदान देण्यासाठी आमच्या समूहात खऱ्या अर्थानं नागेशबाई भल्ला देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. खऱ्या अर्थानं ते देखील एक फार चांगले क्रिकेटर आहेत. आता सध्याच्या घडीला फॅमिली जॉब सांभाळून प्रॅक्टिससाठी फारसा वेळ देता येत नाही. त्या अनुषंगाने मात्र आज खऱ्या अर्थानं ते मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मी ग्रामस्थांना विनंती करेन की आपल्या शुभ असते मात्र आदरणीय नागेशजी भल्ला यांचा देखील या ठिकाणी मात्र सन्मान पार पाडायचा आहे. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि आज त्यांच्या गावातील संघ क्वालिफायरचा सामना खेळतो मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून मात्र पाहावं लागेल 12 चेंडू आणि लक्ष ठेवलंय फक्त आणि फक्त 10 धावसंख्येचा. जर का पहिलं षटक आपण पाहतोय कमबॅकिंग राहिला. पहिल्या षटकामध्ये 5 पेक्षा कमी धावसंख्या एखाद विकेट जर का आली तर सामना भरपूर चांगला होईल आपण पाहतोय. सासूबाई खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं नागेशजी भल्ला केवाळ्या याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 501 रुपयाची नगद धनराशी आली गेल्या. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनस्वी आभार असतील. आपण जर का पाहिल्या गेल्या फार चांगले व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं आम्ही त्यांचं क्रिकेट जवळून पाहिलंय. मात्र आज ते आपल्या गावाचा क्रिकेट पाहण्यासाठी या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. संघाचा खेळ देखील फार चांगला राहिला. मात्र या अंतिम सामन्यामध्ये थोडंसं का होईना बॅटिंगमध्ये फारसा चांगला एफर्ट राहिला गेला नाही आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल कशा रीतीनं डाव रंगला जाईल. 12 चेंडू आणि वाचवाच्या 10 धावा. समोर सचिन स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि इथून पाहावं लागेल पहिला चेंडू मात्र यावेळेस डॉट फेकला जातोय. सुक्रिया निरगुडनं आज संपूर्ण रात्रभर केलेली मेहनत जर का त्या मेहनतीला यश प्राप्त करायचं असेल तर इथून उर्वरितचे 5 चेंडू कमबॅकिंग फेकणं फार महत्त्वाचं राहील. तर एका साईडला 11 मध्ये आता 10 बनवायचे आहेत कोंबल टेकडी टीमला. पुढचा चेंडू फटका बसला जातोय. नो मॅच लँड मध्ये झेलसाठी प्रयत्न करणं गरजेचं होता. कारण अशा क्षणाला जर का वाट पाहत राहिल्या तर समोरची टीम तुमची वाट लावेल यात मात्र शंका नाही या. कारण झेल कठीण होता. जर का झेल घेण्याचा प्रयत्न दाखवला असता तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता. या 2 धावा आणि या 2 धावेने मात्र डावाची सुरुवात झाली आपण पाहतोय. कारण केटी बॉईज कोंबल टेकडी टीमला देखील माहिती आहे सामना आपण जर का पाहिला 10 धावा चेस करायचे त्या अनुषंगाने डबल सिंगल जरी प्राधान्य दिला तरी देखील सामना सहजरितीने जिंकता येईल आपण पाहतोय. आणि इथून पाहावं लागेल सामना अंतिम षटकापर्यंत जरी गेला तरी देखील सामना भरपूर चांगला होईल आणि त्यासाठी सुक्रिया प्रयत्न जरूर करेल. एखादी विकेट अप्परकटचा सुंदर फटका क्रिकेटचा मादक सौंदर्य युक्तीपेक्षा आपण जर का पाहिलं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र वापर आणि त्या ठिकाणी
आपण पाहायला गेला इशारा आलाय, पाठीराख्यांचा इशारा आलाय, चौकार मात्र या ठिकाणी ऑन स्क्रीनच्या माध्यमातून चेक केलं जाईल जरूर. आणि इथून मात्र लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल, जेणेकरून कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. 12 मॅन देखील आमच्या समोर जॉईंट आहेत. त्यांना मैदानात सोडलं गेलं. चौकार आहे आपण पाहतोय आणि या चौकारच्या सायना या चेंडूवरती या 4 दबा आणि संघ पुढे सरकलाय 6 या अंकावरती. आता गरज असेल फक्त आणि फक्त 4 धावसंख्येच्या. बघा सामना कोणी जिंकू दे, जल्लोष करायचा असेल तर खेळपट्टी सोडून आपण कुठेही जागेवरती जल्लोष करू शकतात. यावेळेस मात्र विजयाचा फटका येईल का? आणि तो विजयाचा फटका सामना जिंकला केटी बॉईज कोंबटेकडी संघा. बघा खेळपट्टीच्या बाजूला मी मगाशीच उल्लेख केला, जल्लोष जरूर करा खेळपट्टीच्या बाजूला.